नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपली जी यूट्यूबची लेक्चर सिरीज आहे आर पास्ट एनसीईआरटीची, हीच लेक्चर सिरीज आपण पुढे घेऊन जात आहोत आणि आपल्याला त्याच्या पुढचा जो चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये न्यू क्वेश्चन्स अँड आयडियाज या नावाने तो चॅप्टर आपल्याला आर पास्ट एनसीईआरटी मध्ये पाहायला भेटतो, ज्याला ऑब्व्हियसली आपण यांना भाषांतरित करू शकतो नवीन प्रश्न आणि कल्पना. याच चॅप्टर मध्ये आपल्याला बुद्धिझम, जैनिझम आणि जे उपनिषद वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत ज्यामुळे ऑब्व्हियसली प्राचीन इतिहासामध्ये नवीन नवीन कल्पना विकसित झाल्या, त्या आधारावरती समाज रचनेचा विकास झाला, त्या सर्व गोष्टी आपल्याला या लेक्चर सिरीज मध्ये पाहायचं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण काय करत आहोत. आर पास जे एनसीईआरटीज आहेत 8वी पर्यंतच्या, 6वी 7वी आणि 8वीच्या, आणि त्यानंतर आपल्या थीम्सच्या ज्या एनसीईआरटी सुद्धा आहेत. थोडक्यात आपल्या हिस्ट्रीच्या जेवढ्या एनसीईआरटीज आहेत ती आपल्या एन्शियंट हिस्ट्री असो, मिडिवल हिस्ट्री असो किंवा मॉडर्न हिस्ट्री असो, सर्व काही आपण मराठीमध्ये ही लेक्चर सिरीज कशामध्ये डेव्हलप करतोय, मराठीमध्ये लेक्चर सिरीज डेव्हलप करतोय आणि ते पूर्णतः आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला भेटत आहे. ती प्रॉपरली तुम्ही वाचायची, दोनदा तीनदा त्याच्यामध्ये काय करायची, तिथे व्ह्यू करायचा, जेणेकरून आपल्याला क्लॅरिटी जास्तीत जास्त भेटून जाईल. ओके, याच लेक्चरला सुरुवात करूया. त्याच्यामध्ये सर्वात पहिली जी संकल्पना आहे ती ऑब्व्हियसली आपण बघणार आहे गौतम बुद्ध, ज्यांना सिद्धार्थ या नावाने हे ओळखलं जातं, त्यांच्या बाबतीतलं आपण स्टार्टिंग करणार आहोत. लेट स्टार्ट द लेक्चर देन. ऑब्व्हियसली पहिले जर पाहायला गेलं, आपल्याला माहिती आहे वज्जी नावाचं जे महाजन पद होतं, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे महाजन पदांची लिस्ट. अंगुत्तर निकाय नावाच्या एका ग्रंथामध्ये, जे बुद्धिस्ट ग्रंथ होता, त्या अंगुत्तर निकाय नावाच्या ग्रंथामध्ये 16 महाजन पद होती असं मेन्शन केलं गेलेलं आहे. ओके, त्या 16 महाजन पदांपैकी एक वज्जी, ज्या वज्जी महाजनापदामध्ये मुख्य असे 8 गण होते. आपण पाहिजे तर ना इंग्लिश मध्ये असं म्हणू शकतो, एक क्लॅन्स होते, एक ग्रुप ऑफ पीपल्स होते, 8 वेगवेगळे जमातींचे वर्ग होते असं मराठीत आपण म्हणू शकतो. त्या एक वर्गापैकी एक होते शाक्य, आणि या शाक्य गणामध्ये गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म झाला होता. तसं गाव जर म्हणायला गेलं किंवा प्लेस जर म्हणायला गेली तर लुंबिनी नावाचं ठिकाण आहे, जे आजच्या नेपाळ या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं. ओके, त्यांनी ध्यान धारणा जी केली होती, पिंपळाच्या झाड केली बोध गया बिहार इथे, जी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली होती, एनलाइटमेंट त्यांना झालं होतं. ओके, म्हणजे एक ठिकाण झालं बघा, एक झालं ठिकाण लुंबिनी, दुसरं झालं ठिकाण जिथे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली, जिथे त्यांना ऑब्व्हियसली पूर्ण युनिव्हर्सल नॉलेज प्राप्त झालं, एनलाइटमेंट झाली, ते ठिकाण आहे बोधगया. पहिला उपदेश त्यांनी ज्या ठिकाणी दिला ते तिसरं ठिकाण झालं बघा, हे झालं पहिलं ठिकाण लुंबिनी, हे झालं बोधगया दुसरं ठिकाण, आणि हे झालं सारनाथ तिसरं ठिकाण, आणि त्यांचा मृत्यू ज्या ठिकाणी झालाय कुशीनगर किंवा कुशीनारा, हे झालं चौथं ठिकाण. तर असे जे 4 ठिकाणं आहेत त्यांना चतुमहास्थान असं म्हटलं जातं. हे जे 4 ठिकाण आहेत त्यांना चतुमहास्थान असं म्हटलं जातं. बघा, त्यांचा जन्म झाला लुंबिनीमध्ये, त्यांनी ध्यान धारणा केली, ज्ञान प्राप्ती झाली बोधगया बिहारमध्ये, पहिला उपदेश दिला सारनाथ जे वाराणसी जवळ आहे, आणि तो त्यांची भाषा प्राकृत भाषा होती, आणि महापरिनिर्वाण झालं होतं कुशीनगर इथे. आता बघा, हे जर 4 ठिकाणं आपल्याला पाहायची म्हटली तर आपण हे 4 ठिकाणी जाऊन यांना पाहू शकतो. गौतम बुद्धांच्या आयुष्यातली हे 4 ठिकाणं आहेत. ओके, त्यांना चतुमहास्थान म्हणूनही ओळखलं जातं. अजूनही त्यांच्या आयुष्यात इतर अनेक ठिकाणं आहेत. या सगळ्या ठिकाणांना एकत्र करून आपण काय बनवलेलं आहे, बुद्धिस्ट सर्किट बनवलेलं आहे. बघा इथे काय लिहिलेलं दिसतंय, बुद्धिस्ट सर्किट. ओके, काय आहे, स्वदेश दर्शन जी स्कीम आहे, स्वदेश दर्शन पर्टिक्युलरली 2.0, या स्कीम अनुसार आपण जवळपास 500 पेक्षा जास्त डेस्टिनेशन, 31 पेक्षा जास्त राज्य आणि 15 थीम बेस्ड सर्किट आपण डेव्हलप केलेले आहे. म्हणजे 15 असे सर्किट आपण डेव्हलप केले, अशा शहरांची माळा आपण तयार केलेली आहे, जी शहरं कोणत्या ना कोणत्या एका सामायिक गोष्टीशी, एका कॉमन गोष्टीशी जुडलेल्या असतील. जसं इथे बुद्धिस्ट सर्किट आहे. बुद्धिस्ट सर्किटचा अर्थ म्हणजे काय, की गौतम बुद्धांच्या आयुष्यामध्ये आणि बुद्ध धर्माच्या रिलेटेड जे जी महत्वाची शहरं आहेत, जे जे महत्वाचे पर्यटन क्षेत्र आहेत, त्यांना जोडून आपण काय केलं, स्वदेश दर्शन या स्कीमच्या अंडर काय बनवलं, बुद्धिस्ट सर्किट बनवलं. तशा प्रकारे कोस्टल सर्किट आहे, रामायण सर्किट आहे, स्पिरिच्युअल सर्किट आहे, सुफी सर्किट आहे, तीर्थंकार जे ऑब्व्हियसली आपल्या जैन धर्माच्या रिलेटेड तीर्थंकार सर्किट आहे, त्यानंतर हिमालयन सर्किट आहे, त्यानंतर कृष्ण सर्किट आहे. असे अनेक सर्किट्स आपण इथे डेव्हलप केलेले आहेत. टोटल किती आहेत, 15
थीमॅटिक सर्किट्स आपण डेव्हलप केलेले आहे. बघा किती आहेत, 15 थीमॅटिक सर्किट्स आपण डेव्हलप केलेले आहेत. ही आहे स्वदेश दर्शन 2.0 स्कीम. साधारणपणे सुरू होऊन ही जी स्कीम आहे ही फार महत्वाची स्कीम आहे. याच्यामधले आपली माहिती जी आहे ती आपल्याला कधीही येऊ शकते. ज्याच्यामध्ये प्रायमरी त्यांचा एम काय राहतो की जे ना टुरिझम डेस्टिनेशन्स आहेत महत्वाच्या, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ओके म्हणजे पूर्णपणे जे पायाभूत सुविधा असतात, जे महत्वाचे बांधकामं केली जातात पायाभूत सुविधांच्या निगडीत, ते प्रत्येक टुरिझम सेंटरच्या इथे, प्रत्येक पर्यटन केंद्राच्या इथे योग्य आपल्याला काय म्हणू शकतो, योग्य याच्यामध्ये अवेलेबिलिटी झाली पाहिजे, जेणेकरून तिथे जाणारे जे प्रवासी आहेत ते तिथे काय करू शकतात, त्या सुविधांचा लाभ घेऊ. ओके, हे झालं आपलं गौतम बुद्धांच्या रिलेटेड. आपण त्याच उद्देशाने आपण आपल्या एका योजनेची सुद्धा माहिती घेतली. जी योजना कोणती होती, स्वदेश दर्शन, आणि त्याची 2.0 सध्या आता आपल्या इथे चालू आहे. ओके, त्यानंतर आपण बघितलं की उपनिषद आणि जैन जे आहेत त्यांच्या रिलेटेड सुद्धा काही काही महत्वाच्या गोष्टी आपल्या या एनसीईआरटीच्या चॅप्टर मध्ये मेन्शन केलेल्या आहेत. ओके, त्या उद्देशाने परत एकदा सांगतो बघा, हे आर पास एनसीईआरटी मधला नवीन प्रश्न आणि कल्पना हा एक चॅप्टर आहे, जो आपला चॅप्टर नंबर कितवा आहे बघा. पहिल्या लेक्चर मध्ये आपण चॅप्टर केले होते 1, 2, 3, दुसऱ्या लेक्चर मध्ये चॅप्टर नंबर 4, तिसऱ्या लेक्चर मध्ये चॅप्टर नंबर 5 आणि चौथ्या लेक्चर मध्ये चॅप्टर नंबर 6 केलं होतं. हा आहे लेक्चर नंबर 5 आणि चॅप्टर नंबर 7. ओके, टोटल 12 चॅप्टर्स आपल्या इथे आहे. कशामध्ये, आपल्या आर पास एनसीईआरटी मध्ये आहेत. 10 लेक्चर्स मध्ये आपण ते प्रॉपरली कव्हर करतोय. ओके, कारण पहिले जे 3 आहे ते एकत्रितरित्या आपण पहिल्याच लेक्चर मध्ये कव्हर केलेले होते, पहिले 3 चॅप्टर्स. ओके, त्याच हिशोबाने आता पुढचे पाहूया उपनिषद. उपनिषद म्हणजे काय, शब्दशः गुरु जवळ बसून मिळवलेली विद्या. समजा गुरु जवळ बसून त्याच्याशी संवाद साधून मी जर कोणती विद्या मिळवतोय आणि त्याच्याबद्दल मी रायटिंग मध्ये आपलं मेन्शनिंग करतोय, तर त्याला उपनिषद असं म्हटलं जात होतं. बघा, उपनिषद साहित्यात प्राचीन भारतीय तत्वविचार आलेले आहेत. उप या उपसर्गाचा अर्थ आहे जवळ आणि सद या उपसर्गाचा अर्थ आहे बसणे. ओके, तर उपनिषद या विषयाने हा शब्द असा बनण्यासाठी होत आहे. ओके, आपल्याला माहिती आहे की जो वैदिक कालखंड आहे बघा, आता उपनिषद कधी लिहिले नेमके, वैदिक कालखंडामध्ये एक आहे ऋग्वेदिक कालखंड आणि एक आहे उत्तर वैदिक कालखंड. ऋग्वेदिक कालखंडात उपनिषदांचा समावेश असा आहे, परंतु उत्तर वैदिक कालखंडांमध्ये उपनिषद आहे त्यांचा प्रॉपर डेव्हलपमेंट होताना आपण बघत आलेलो आहोत. ओके, तर वैदिक कालखंडामध्ये ऋग्वेदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंड असे 2 कालखंड आहेत. साधारणपणे ऋग्वेदिक कालखंड जे आहे ते आपले म्हणू शकतो 1000 इसवी सन पूर्व 1500 ते 1000 पर्यंत हा होतं. ओके, आणि उत्तर वैदिक कालखंड आहे ते इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 पर्यंत. लक्षात घ्या, हे दोन्हीही इसवी सन पूर्व आहे. ओके, क्लिअर आहे. तर हे आपल्याला तिथे क्लॅरिटी भेटलेली आहे. त्यानंतर ना विचारवंत सुद्धा अनेक होते, काही पुरुष होते, काही ब्राह्मण राजा आणि काही स्त्रिया सुद्धा होत्या. जसे गार्गी एक पर्टिक्युलर स्त्रीचं नाव आपल्याला एनसीईआरटी मध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यासोबत अजून एक नाव म्हटलं तर लोपामुद्रा सुद्धा तिथे काय होत्या, आपल्या त्या पर्टिक्युलर कालखंडामध्ये आपल्याला अस्तित्वात होत्या, ज्या विचारवंत आपण म्हणू शकतो उपनिषदांच्या रिलेटेड. ओके, ऋग्वेदिक कालखंडामध्ये स्त्रियांचा सहभाग लिटरेचरमध्ये म्हणजे साहित्यांमध्ये जास्त होता. उत्तर वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांचा सहभाग कमी होत गेला किंवा एव्हाना आपल्याला पुढे जाऊन व्यवस्थित दिसत नाहीये. हा पण एक फरक आपण तिथे म्हणू शकतो. कालखंडाचाही फरक आहे. ऋग्वेदामध्ये ऋग्वेद लिहिलं गेलं, उत्तर वैदिक मध्ये ना इतर जास्त सर्व काही जे उरलेले वैदिक आपण साहित्य म्हणू शकतो त्यांची निर्मिती झाली आणि आपल्याला स्त्रियांच्या सहभागाच्या उद्देशानेही तो फरक स्पष्ट करता येतोय की ऋग्वेदिक कालखंडामध्ये आपण म्हणू शकतोय की स्त्रियांचा सहभाग जो होता तो जास्त होता, उत्तर वैदिक कालखंडामध्ये त्या हिशोबाने कमी होता. ओके, आता जैन धर्माबद्दल म्हणायला गेलं तर वर्धमान महावीर हे वज्जी सेम महाजन पदाचे होते, ज्या महाजन पदावरून गौतम बुद्ध सुद्धा आले होते, परंतु त्यांचा गण मात्र वेगळा होता. आपण बघितलं होतं की गौतम बुद्धांचा गण कोणता होता, शाक्य. ओके, यांचा कोणता गण आहे, लिच्छवी. अहिंसा, अपरिग्रह, सत्य, अस्तेय आणि ब्रह्मचर्य असे 5 सत्य
त्यांनी सांगितलेले होते. ओके, हे 5 महत्वाचे टीचिंग्स आहेत त्यांचे. अहिंसा ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे, अहिंसा म्हणजे हिंसा करू नये. सत्य ही आपल्याला माहित आहे, ब्रह्मचर्य ही आपल्याला माहित आहे. परंतु हे जे दोन आहेत, अपरिग्रह आणि अस्तेय, याचा अर्थ काय नेमका? अपरिग्रह म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त वस्तू साठवून ठेवू नका. परिग्रह म्हणजे वस्तू साठवून ठेवणं आणि अपरिग्रह म्हणजे तुम्ही वस्तू नाही साठवल्या पाहिजे. जे भौतिक गोष्टी आहेत त्यांचा जास्त इच्छा धारण करायची नाहीये. समजा तुम्हाला अशाच वस्तू तुमच्या, फक्त आपण म्हणू शकतो तुमचं जे जीवनमान आहे, तुमची जी उपजीविका आहे, त्या उपजीविकेपुरतं तुमच्याकडे जेवढ्या वस्तू आहेत दॅट विल बी टोटली ओके. त्याच्यापेक्षाही जास्त जर तुम्ही ना, आपण म्हणू शकता जास्तच तुम्ही वस्तू गोळा करत आहात, जास्त तुम्ही प्रॉपर्टी गोळा करत आहात, जास्त संपत्तीची लालसा, जास्त आपण म्हणू शकतो समृद्धीची लालसा तुमच्याकडे आली आहे, तर ती गोष्ट चुकीची आहे. अपरिग्रह म्हणजे थोडक्यात काय? जितना भाई तो आपको लगता है उतना आपके पास होना चाहिए, उससे ज्यादा नहीं. ओके. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. पण याच्यामध्ये एक असं आहे की चोरी करण्याची इच्छाही तुमच्या मनात नाही आली पाहिजे. ओके. म्हणजे भाई समोर एखादी गोष्ट आहे, ती मला पाहिजे, ती माझी नाहीये, ती मला पाहिजे, मी ती चोरू का कदाचित, अशी इच्छाही माझ्या मनात नाही आली पाहिजे. आणि चोरी करणं तर ऑब्व्हियसली आमचीच गोष्ट राहिली. मग तर चोरी न करणं हे झालं आपलं अस्तेयमध्ये, आणि वस्तू न साठवणं हे झालं आपलं अपरिग्रह मध्ये. ओके. याच्यामध्ये जैन धर्माने सुद्धा प्राकृत भाषेचा वापर केला, पर्टिक्युलरली अर्ध मागधी भाषेचा वापर केला होता. आपल्याला माहिती आहे की गौतम बुद्धांच्या काळात पाली भाषेचा वापर होता, आणि जैन धर्माने पर्टिक्युलरली अर्ध मागधी भाषेचा वापर केलेला आहे. ओके. जे जैन असतात ते काय, महावीर यांचे जे अनुयायी आहेत त्यांना सुद्धा जैन असं म्हटलं गेलं. ऑब्व्हियसली तो धर्माचं नाव पुढे कंटिन्यू राहिलं. दोन पंथ त्यावेळेला अस्तित्वात होते, एक श्वेतांबर आणि दिगांबर. श्वेतांबर म्हणजे थोडक्यात पांढरे वस्त्र धारण करणारे, आणि दिगांबर म्हणजे कोणत्याही प्रकारचं वस्त्र धारण न करणारे. ओके. त्या काळात पर्टिक्युलरली आपण बघायला गेलं भारतीय उपखंडामध्ये, तर उत्तर भारतामध्ये जे राहिलेले होते ते श्वेतांबर, आणि दक्षिण भारतामध्ये जे स्थलांतरित झालेले होते ते दिगांबर. ओके. आजकालच्या काळामध्ये ऑब्व्हियसली आपल्याला भारतात अनेक ठिकाणी श्वेतांबर दिगांबर पाहायला भेटतात. श्वेतांबरचे जे प्रमुख होते ते स्थलबाहू, आणि दिगांबरचे जे प्रमुख होते ते भद्रबाहू असंही आहे. तर स्थलबाहू आणि भद्रबाहू, ज्यांनी श्वेतांबरमध्ये स्थलबाहू त्यांचे प्रमुख गुरु असं म्हणायला हरकत नाही. दिगांबर म्हणजे कोणी त्यांच्यातले प्रमुख? भद्रबाहू. हे दिगांबर मधले प्रमुख जे भद्रबाहू आहेत त्यांनीच पुढे जाऊन चंद्रगुप्त मौर्य यांना सुद्धा टीचिंग दिली होती, यांना सुद्धा उपदेश दिले होते. व्यापारी समुदायाचा या जैन धर्मामध्ये जास्त सहभाग दिसतो. ओके. शेतकरी वर्ग त्याच्यामध्ये जास्त सहभागी होऊ शकत नव्हता, कारण जी अहिंसा जे तत्व आहे ते फारच एक्स्ट्रीम लेवलवरती जैन लोक घेऊन गेले होते. आता अहिंसा हे तत्व एक्स्ट्रीम लेवलला घेऊन गेले म्हणजे नेमकं काय केलंय त्यांनी, की लिटरली विचार करा, तुम्ही जेव्हा काय करताय, तुम्ही जेव्हा ना शेती करता, त्या शेतीमध्ये तुमचे किडे वगैरे जे असतील त्यांची काय होणार, नांगरणी करताना हालत खराब होणार. ओके. नांगरणी करताना तिथे काय होणार, नुकसान होणार. बरोबर. किड्यांना सुद्धा तुमची हिंसेचा आघात नाही झाला पाहिजे असं जैन धर्मामध्ये मेन्शन केलं गेलेलं होतं, आणि शेतकऱ्यांकडनं ते होतं, शेतकऱ्यांकडे ते ऑटोमॅटिकली केलं जात होतं. त्यामुळे शेतकरी वर्गाचा जो सहभाग होता तो जैन धर्मामध्ये त्या हिशोबाने आपल्याला फारच कमी दिसतो. त्यामुळे व्यापारी समुदायाचा सहभाग जास्त दिसतो, ज्यांना हिंसा करायला चान्सच नाहीये, किंवा अहिंसेचे तत्व ते स्वतःहून व्यवस्थितपणे स्वीकारू शकते. ओके. हा विस्तार आपण म्हणायला गेला तर गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील अनेक काही भाग आहेत छोटे छोटे, ज्याच्यामध्ये सुद्धा वर्धमान महावीर यांनी जो जैन धर्म सांगितलेला आहे तो तिथे प्रसार झालेला आहे त्या धर्माचा. साहित्य जे होते पूर्णपणे ते वल्लभी गुजरात इथे एक ठिकाण आहे, गुजरातमध्ये वल्लभी नावाचं ठिकाण. आजपासून जवळपास आपण म्हणूया, आजपासून जवळपास 1500 वर्षापूर्वी याच ठिकाणी जैन धर्माचे सर्व साहित्य काय केले गेले, एकत्रित केले गेले, लिहिले गेले. तिथे प्रॉपर त्यांचं जतन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून पण हे वल्लभी गुजरातचं जे ठिकाण आहे ते आपल्याला काय होऊन जातं, महत्वाचं होऊन जातं. ओके. आपण जसं मगाशीच बघितलं की जे वेद आहे त्या वेदांच्या संबंधाने उपनिषद असतात. जसं ऋग्वेद आहे त्या ऋग्वेद मध्ये ऐतरेय आणि कौशिकी हे आपले उपनिषद आहे. सामवेद आहे त्या सामवेद मध्ये छांदोग्य आणि केन अशी उपनिषद आहे. यजुर्वेद जर म्हणायला गेलं तर कृष्ण तैतरीय, कठोपनिषद, श्वेतांबर, मैत्रेयी, शुक्ल बृहदारण्यक आणि ईशोपनिषद असे काय आपले
उपनिषद आहेत आणि अथर्ववेदामध्ये मुंडक, मांडुक्य आणि प्रश्न असे उपनिषद आपल्याला पाहायला भेटत आहेत. ओके, जर एकदा काय करतो बघा मी पूर्णपणे, एकदा मी काय करतो व्यवस्थितपणे इथे आपलं जे स्लाइड्स आहेत दोन, आतापर्यंतच्या दोन स्लाइड्स आपण पाहिलेल्या आहेत, त्या दोन्ही स्लाइड्सला मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट तुम्हाला मोबाईलमध्ये काढता यावा किंवा तुम्ही ऑब्व्हियसली याच्यामध्ये पाहत असाल, कशामध्ये तुमच्या लॅपटॉपमध्ये पाहत असाल तरी पण तुम्ही तिथे प्रिंट स्क्रीन म्हणून स्क्रीनशॉट काढू शकता, जेणेकरून तुम्हाला कधी फोटो स्वरूपात यांचं जतन करायचं असेल या नोट्सचं तर तुम्ही ते करू शकता. मी थोडंसं काय करतो, एक स्क्रीनशॉट काढण्यासाठी तुम्हाला 2 मिनिटं देतो. ओके, ऑब्व्हियसली 2 सेकंड विल बी इनफ फॉर यू, है ना. त्याच्यानंतर काय झालं पुढे, याची ही एक तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. बरोबर, असं आपण काय बघितलं, ऋग्वेदामधली उपनिषद बघितली, ऐतरेय, कौशितकी, सामवेदामध्ये छांदोग्य, केन, यजुर्वेदामध्ये कृष्ण तैत्तरीय, म्हणजे कृष्ण आणि शुक्ल असे 2 गट आहेत. त्यातले तैत्तरीय, कठोपनिषद, श्वेताश्वर आणि मैत्रायणी, आणि शुक्ल गटामध्ये बृहदारण्यक आणि ईशोपनिषद. अथर्ववेदामध्ये 3 बघितले, मुंडक, मांडुक्य आणि प्रश्न. याच मुंडक उपनिषदामध्ये सत्यमेव जयते हा एक संदेश देताना भेटतो, जे ऑब्व्हियसली आजही आपल्या भारत सरकारकडनं यूज केला जातो. सत्यमेव जयते हा जो उपदेश आहे हे मुंडक उपनिषदामध्ये लिहिलेलं आहे. उपनिषदामध्ये अनेक तत्वविचार मांडले जातात. एक भारतीय तत्वविचार, प्राचीन भारतीय तत्वविचार, ज्यांचा ऑब्व्हियसली इम्पॅक्ट, ज्यांचा पूर्णपणे इम्पॅक्ट आजच्याही समाज रचनेवरती आपल्याला दिसतोय. ओके, पुढे आपण बघणार आहोत संघ पद्धत. संघ पद्धत काय असतं, संघ पद्धत म्हणजे तसं म्हटलं तर जैन धर्म, ओके, आणि बौद्ध धर्म दोघांमध्ये साधारणपणे संघ व्यवस्था होती. बौद्ध धर्माची संघ व्यवस्था होती ती जास्त पुढे जाऊन डेव्हलप झाली. संघ व्यवस्थेमध्ये कोण संघाचा सदस्य होऊ शकतं, तो आपण पहिल्यांदा पॉइंट बघूया. पुरुष लोक आरामात संघाचे सदस्य होऊ शकतात. बालक जर असेल तर त्यांच्या पालकांच्या सहमतीने होऊ शकतात. गुलाम असेल तर त्याच्या मालकाच्या सहमतीने होऊ शकतात. एखादा राजसेवक असेल तर त्या स्वतःच्या राजाच्या सहमतीने होऊ शकतो. आणि ऋणको असेल तर धनकोच्या सहमतीने होऊ शकतो. म्हणजे एखादा समजा मी सपोजली कोणाचा तरी कर्ज घेतलेला आहे, मी ऋणको आहे, ओके, आणि मला जो कर्ज देणारा व्यक्ती होता तो धनको आहे. ओके, मला जरी ना संघ जॉईन करायचा असेल तर मला त्याची सहमती घ्यावी लागेल आणि मग मी संघ जॉईन करू शकतो. ओके, तर अशा प्रकारे आहे. ओके, बऱ्याच वेळेला असंही लिहिलं गेलं की स्त्रियांना सुद्धा त्यांचे ना आपलं काय म्हणू शकतो, त्यांचे जे हजबंड आहे, त्यांचे जे नवरा आहे त्याची परमिशन घेऊनच तुम्हाला जॉईन करू शकलं, असं सुद्धा संघ पद्धतीमध्ये लिहिलं गेलेलं होतं. ओके, संघ पद्धतीची वैशिष्ट्य बघितली तर नियमित वेळेसाठी ध्यान धारणा असणार त्या पर्टिक्युलर संघ व्यवस्थेमध्ये, जिथे एक ग्रुप असणार लोकांचा, एक प्रकारे म्हणू शकतो मॉन्कचा ग्रुप असणार आहे. ओके, किंवा भिक्खू यांचा ग्रुप असणार आहे, जे भिक्खू नावाचा शब्द आपल्याला वापरता येतो बुद्धिस्ट मॉन्क साठी. ओके, साधारणपणे ही जी संघ व्यवस्था असेल त्या संघ व्यवस्थेमध्ये अशा अनेक लेण्यांमध्ये ते राहत होते. हे लेण्यांमध्ये राहत होते, याला आपण काय म्हणू, लेण्यांमध्येच बनवले गेलेले विहार होते, जे बौद्ध धर्मामध्ये बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी दिले जात होते. ऑब्व्हियसली जैन धर्माचे, हिंदू धर्माचे सुद्धा काही व्यक्ती असतील ते तिथे राहू शकत होते. ओके, संघ व्यवस्थेच्या वैशिष्ट्यांमध्ये आपण पहिल्यांदा काय पाहिलं होतं की नियमित वेळेसाठी ध्यान धारणा असणार आहे. भिक्खू नावाची पद्धत असणार जी आपण बघितलं, मॉन्क सिस्टीम. संघ पद्धती स्वीकारणारे विविध गट होते. ब्राह्मण लोकांनी संघ पद्धती स्वीकारली होती. पुढे जाऊन क्षत्रिय होतील, व्यापारी असतील, कामगार असतील, कलाकार असतील, गुलाम असेल व इतर अनेक कॅटेगरीमधील लोक सुद्धा संघ व्यवस्थेचे सदस्य होऊ शकले होते आणि ते झाले सुद्धा होते. या संघ व्यवस्थेने अनेक काव्य रचना सुद्धा केलेल्या आहेत, जे साधारणपणे आपण म्हणू शकतो धार्मिक स्वरूपाच्याही असतील किंवा ऑब्व्हियसली आपण इतर काही स्वरूप असतात जे काव्याचे, कवितांचे, ते सुद्धा स्वरूप या वेळेला भिक्खू व्यवस्थेने संघ पद्धतीत राहून केलेले आहे. ओके, मठ व्यवस्था जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये संघ पद्धती कशात राहणार, मठांमध्ये राहणार. बौद्ध धर्म आणि जैन धर्म दोन्ही धर्मांमध्ये एक मठ व्यवस्था होती. ओके, जे मोनास्ट्रीज आपण म्हणतो ते त्यावेळेला अस्तित्वात होते. ओके, साधारणतः पावसाळी ऋतूंमध्ये जेव्हा प्रवास करणं अवघड होऊन जायचं तेव्हा अशा प्रकारच्या मठांमध्ये ते वास्तव्याला जायचे. ओके, तसेच काही तात्पुरते निवासांसाठी बाग किंवा काही नैसर्गिक लेण्या होत्या, त्याच्यामध्ये सुद्धा ते वास्तव्य करताना आपल्याला दिसत आहेत. नंतरच्या काळामध्ये विहार बांधले गेले जे परमनंट होते. ओके, कारण बघा वरचे आहेत ते तात्पुरते नावाच्या शब्दाला आपण मार्क केलेला आहे.
तात्पुरते म्हणजे एक प्रकारे टेम्पररी, आणि विहार जे होते ते कसे होते, परमनंट होते. आधी ते लाकडापासून जनरली बांधले जात होते, नंतर ऑब्व्हियसली विटांपासून बांधायला सुरुवात केली. आणि कधी कधी अशा लेण्यांमध्ये सुद्धा विहार होती. काय काय म्हणतात की लेण्यांमध्ये आतमध्ये विहार होती. बघा ही जी लेणी आहे, ओके, या लेण्यांच्या आतमध्ये आपल्याला विहार दिसत आहेत. अजंठा लेणीमध्ये सुद्धा आपल्याला विहार दिसतात. बराबर नावाची लेणी आहे त्याच्यामध्येही आपल्याला विहार दिसतात. पांडव लेणी आहे त्याच्यामध्येही आपल्याला विहार दिसतात. ओके, तर आपल्या लेण्या ज्या आहेत त्या लेण्यांमध्ये सुद्धा विहार होते. आणि जनरली वेस्टर्न इंडियामध्ये, ओके, इंडियाच्या पश्चिम भागातल्या प्रदेशांमध्ये जेव्हा जेव्हा बौद्ध किंवा जैन धर्माच्या संदर्भाने मठ व्यवस्था निर्माण करायची असेल, तेव्हा ते लेण्यांमध्ये जेव्हा असं तयार करायला गेले, तेव्हा त्यांनी परमनंट अशा प्रकारचे विहार सुद्धा तिथे बांधले. ओके, त्याच्या अंतर्गतच जिथे राहण्याची सोयी सुविधा आपल्या बौद्ध भिक्खूंना, जैन धर्मातले जे तीर्थंकर किंवा जैन लोक असतील त्यांना सुद्धा तिथे राहण्याची परमिशन होती. ओके, आता आपण बघणार आहोत की नेमकं हा जो उत्तर वेदिक कालखंड आहे, कोणता, उत्तर वेदिक कालखंड आहे, बरोबर. या कालखंडामध्ये वर्ण व्यवस्था तयार झाली. बघा हे आहे वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ओके, आश्रम व्यवस्था तयार झाली. त्या आश्रम व्यवस्थेमध्ये सर्वात पहिले खालचं ब्रह्मचर्य, बघा ब्रह्मचर्य. दुसरं आहे गृहस्थ, गृहस्थ. तिसरं आहे वानप्रस्थ, वानप्रस्थ. आणि चौथा आहे संन्यास, संन्यास. ओके, या ज्या 4 व्यवस्था होतात त्याच्यात पण काय होतं आश्रम मध्ये, ब्रह्मचर्य आश्रम मध्ये तुम्हाला जे स्किल्स असेल, कौशल्य किंवा जे स्क्रिप्चर म्हणजे साहित्य लिहिलं गेलं होतं, बौद्ध धर्माचे ग्रंथ असतील, ऑब्व्हियसली पर्टिक्युलर हिंदू धर्माचे ग्रंथ असतील, आपण वैदिक धर्म असं सुद्धा त्यांना म्हणू शकतो, त्या वैदिक धर्माच्या ग्रंथांचं पठन तुम्हाला तिथे ब्रह्मचर्यमध्ये करायचं होतं. आजच्या हिशोबाने आपण म्हणायला गेलं तर काय, थोडक्यात तुम्हाला शाळांमध्ये जाऊन, महाविद्यालयांमध्ये जाऊन तुम्हाला ज्ञानार्जन करायचं आहे. ते ज्ञानार्जनासाठी इथे तुम्हाला आहे, इथे तुम्हाला फक्त शिकायचं आहे, ज्ञान प्राप्त करायचं आहे. गृहस्थमध्ये तुम्हाला फॅमिली ड्युटीज सांभाळायच्या आहे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला संसार करायचा आहे प्रॉपरली इथे, आहे ना. वानप्रस्थामध्ये तुमचे एक ना आध्यात्मिक आयुष्याला सुरुवात होईल. तुम्हाला लिटरली वानप्रस्थामध्ये वनात जाऊन आध्यात्मिक आयुष्य जगायचे, आध्यात्मिक प्रश्नांचे उत्तर शोधण्याची प्रयत्न करायचा आहे. तर स्पिरिच्युअल म्हणजे जेव्हा आपण त्याला मराठीत काय म्हणतो, आध्यात्मिक. आणि संन्यासामध्ये तुम्हाला रिनन्सिएशन आणि सेल्फ रिअलायझेशन आहे, तुम्हाला स्वतःची जाणीव झाली पाहिजे. लक्षात घ्या, संन्यासामध्ये सुद्धा तुम्हाला मोक्ष प्राप्तीसाठी तुम्हाला तिथे प्रयत्न करायचा. मग काय करायचं मोक्ष प्राप्तीसाठी, तर बघा 2 प्रकारचे युनिट्स आहेत. एक आहे आत्मा, दुसरा आहे ब्रह्म किंवा ब्रह्म. ओके, तर आत्मा आणि ब्रह्म म्हणजे नेमकं काय. आत्मा म्हणजे ऑब्व्हियसली आपली स्वतःची आत्मा, आपल्या अंतर्गत जी आहे, आपण क्लेम करतो की ऑब्व्हियसली या शरीरामध्ये एक आत्मा वास करते, ती आत्मा. आणि ब्रह्म म्हणजे या पूर्ण विश्वाची आत्मा, ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव अशा अर्थाने लक्षात न ठेवता काय बघा म्हणायचंय त्याला आपण, ब्रह्म म्हणजे अख्ख्या विश्वाची आत्मा. आणि जेव्हा या 2 गोष्टींमध्ये युनिटी तयार होते, ओके, या 2 गोष्टींमध्ये जेव्हा समरूपता तयार होते, एकरूप होतात या दोन्हीच्या दोन्ही गोष्टी, तेव्हा तुम्हाला मोक्ष प्राप्त झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. हे तुम्हाला ऑब्व्हियसली या स्टेजेसमधून तुम्हाला जाऊन मोक्ष प्राप्ती करायचं, हे तुमचं एक अंतिम सत्य आहे. ओके, तर पहिल्यांदा काय होतं, वर्ण व्यवस्था आपण पाहिली, याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आश्रम व्यवस्था पाहिली, त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असं होतं. आणि त्याच्यातून तुम्हाला मोक्ष प्राप्ती करायची, जे बघा इथे मध्ये लिहिलेलं आहे सेंटरला, मोक्ष प्राप्ती करायची आहे. ती मोक्ष प्राप्ती करण्यासाठी एक पुरुषार्थ जर आपण पाहिले, कोणकोणते पुरुषार्थ आहे साधारणपणे ना, मोक्ष तुम्हाला प्राप्त करायचे ते करता करता काम, अर्थ आणि धर्म या तिन्ही गोष्टी करायच्या आहेत. पुरुषार्थ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पुरुषार्थ म्हणजे नेमकं काय, की कोणीही व्यक्ती असेल त्या व्यक्तीनं साधारणपणे या जगामध्ये 4 कामं करायचे. एक आहे काम, ज्याच्यामध्ये ते ना आपले जे म्हणू शकतो प्लेजर्स जे आहेत ते त्याच्यामध्ये येऊन जातील. तुम्हाला जे सुख असेल ते सुख प्राप्तीसाठी याच्यात तुम्ही काम करू शकता. दुसरा आहे अर्थ. अर्थ म्हणजे याचा अर्थ इथं होतो अर्थशास्त्राच्या रिलेटेड अर्थ आहे, म्हणजे पैसा. ओके, तिसरा आहे धर्म. धर्म म्हणजे समाज रचनेमध्ये तुम्हाला जे काही नियम आखून दिलेला आहे त्याप्रमाणे वागायचंय, नीतिमत्तेने वागायचं आहे, एक एथिक्स
पाळायचं आहे, मोरल सिस्टीम तुम्हाला पाळायची आहे, ते धर्म. आणि सर्वात शेवटचं चौथं म्हणजे मोक्ष. आता तुम्हाला सांगितलं मोक्ष प्राप्त होणे म्हणजे आत्मा आणि ब्रह्माचा संगम होणे, आणि याच मोक्ष प्राप्त होण्यासाठी आपल्या स्क्रिप्चर्स मध्ये, हिंदू स्क्रिप्चर्स मध्ये षडदर्शन असं लिहिलेलं आहे. षडदर्शन ज्याच्यामध्ये 6 वेगवेगळ्या प्रकारच्या तत्वज्ञानांना त्याच्यामध्ये डिस्कस केलेले आहे. प्रत्येक तत्वज्ञानाला डिस्कस करता करता त्यामध्ये मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवलेला आहे. ओके, ऑब्विसली या षडदर्शना रिलेटेड माहिती सगळं आपल्याला काय बोलता येईल एनसीईआरटी मध्ये दिलेली नाहीये, पण याच्यामध्ये आपल्याला माहित असलं की याच्यामध्ये काय येतं, योग, न्याय, ओके, वैशेषिका, सांख्य, ओके, त्यानंतर मीमांसा, आणि मीमांसामध्येच आपण म्हणायला गेलं तर उत्तर मीमांसा आणि पूर्व मीमांसा असंही त्याचं कन्सिडरेशन करू शकतो आपण, किंवा त्याला उत्तर मीमांसाला पुढे जाऊन वेदांत वगैरे असं म्हटलं जातं. ओके, आता इथे आपण जास्त त्याचं डिटेलिंग बघत नाही, फक्त नावं लिहून दिली. सांख्य ज्याचं आपल्याला मोक्ष प्राप्तीसाठी काय करावं लागणार त्याचं लिहिलेलं आहे. वैशेषिक जे लिटरली सायन्स ची संबंध दर्शवतं. योग यांचं नाव तर 101% तुम्ही ऐकलंच असणार. न्याय म्हणजे एक प्रकारे रिझनिंग ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, किंवा मराठीमध्ये बुद्धिमत्ता असं म्हणू शकतो. मीमांसा जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे थिंकिंग, वेगवेगळ्या प्रकारच्या फिलॉसॉफीज त्याचे डिस्कस करावे लागतात. ओके, या सर्वांचा आपल्याला मिनिंग षडदर्शनामध्ये येऊन जातो, ज्यात षडदर्शनाच्या वापराने तुम्ही मोक्ष प्राप्ती करू शकता, कदाचित आत्मा आणि ब्रह्म यांची युनिटी साध्य करू शकतात. ओके, तर याच्यामध्ये काय होऊन जातं, याच्यामध्ये सर्वात शेवटचा पॉईंट असा होऊन जातो यांचा तुम्हाला वापर करायचा आहे आणि तुम्हाला जाऊन डेव्हलपमेंट करायची आहे. आता या गोष्टी आपण कुठे पाहू शकतो मग? अरे आपली जी आहे ना लेक्चर सिरीज ती कशाच्यावर आधारित आहे? ओके, आपली जी लेक्चर सिरीज आहे ती कशावर आधारित आहे? आवर पास्ट एनसीईआरटी वरती आधारित. आर पास्ट एनसीईआरटी मध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर करत आहोत. आता या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्या बाहेर सुद्धा ऑब्विसली एन्शियंट हिस्ट्री आहे का? तर त्याच्या बाहेर ऑब्विसली एन्शियंट हिस्ट्री आहे. मग ते आपण काय करतो, आपले जे ना क्लासरूम लेक्चर्स असतील किंवा ऑनलाईन लेक्चर्स असतील, जे बॅचेस असतील त्याच्यामध्ये कव्हर करतो. त्याच्यामध्ये अजून जास्त काही कंटेंट असेल, अजून जास्त काही माहिती असेल ती त्याच्यात येऊन जाते. मग त्यासाठी ऑब्विसली काय करू शकता तुम्ही, एक प्रकारे आपल्या काय करू शकतात, आपल्या इथे नंबर्स जे मेन्शन केलेले आहे त्या नंबर्सवरती कॉल करू शकतात. आपले इव्हन आहे ना युट्यूबवरचे लेक्चर आहे त्याच्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन काही विचारलं तरी सुद्धा तुमच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो. जे काही तुमचे डाऊट्स असतील तेही विचारा, बॅचेसच्या रिलेटेड काही डाऊट असेल तेही विचारा, आणि ना पुढे जाऊन आपल्याला हा अभ्यास कसा अजून जास्त चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो का, असे जरी काही तुमचे डाऊट्स असतील ऑब्विसली ते डाऊट सुद्धा तुमच्या इथे एंटरटेन केले जाऊ शकतायत. ऑब्विसली युपीएससी एमपीएससीच्या रिलेटेड कोणताही डाऊट विचारायला हरकत नाहीये. आता काय करा, मी तुम्हाला अजून एक म्हणतो की पहिल्या 2 स्लाइडचे कदाचित स्क्रीनशॉट तुम्ही ऑलरेडी काढली असेल, मी 3ऱ्या आणि 4थ्या स्लाइडचे पण स्क्रीनशॉट तुम्हाला काढायला देतो. व्यवस्थितपणे आधी हे रफ करून घेतो, मग 3ऱ्या आणि 4थ्याचे पण स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. ओके, म्हणजे तुम्हाला ते कदाचित तुम्हाला पिक्चर किंवा जेपीजी फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये राहतील. ओके, ही आहे 3री स्लाइड, याचा स्क्रीनशॉट एकदा काढून घ्या. आणि ही आहे 4थी स्लाइड, याचीही तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, ऑब्विसली तुम्ही पॉज करून काढू शकला असता. आर पास्ट ही एनसीईआरटी आहे. आपला कितवा लेक्चर झालेला आहे? चॅप्टर नंबर 7 झालेला आहे. ऑब्विसली पुढच्या याच्यात आपण चॅप्टर नंबर 8 सुद्धा पाहूया. लिटरली काही आपण म्हणू शकतो की 30 मिनिटं 40 मिनिटांमध्ये आपण हा लेक्चर कव्हर करतोय, जेणेकरून कोणत्याही पर्टिक्युलर मोकळ्या वेळेमध्ये तुम्ही हे लेक्चर्स पाहू शकतात, कव्हर करू शकतात. ऑब्विसली तुम्ही लेक्चर्स पाहताना ते 10 सेकंदाचे काय आपण म्हणू शकतो जे आहे ते न करता तुम्ही 1.5 1.25 ला लावा. 1.5x 1.25x हे लावलं तरीही चालू शकतं. 10 सेकंदांनी पुढे पुढे घेत जाऊ नका, कदाचित महत्वाच्या फॅक्ट तुमचे मागे निघून जातील, त्या 10 सेकंदामध्ये कळणारही नाही. ओके, प्रॉपरली लेक्चर एकदा कंप्लीट करा, तर ते स्क्रीनशॉट सुद्धा काढून घ्या. आणि त्यासोबत मी एक्स्ट्रा माहिती देतो, जसं स्वदेश दर्शन बद्दल आपलं या याच्यात बोलणं झालं. त्यानंतर आपले जे काही उपनिषद आहे त्यांची नावं मी तुम्हाला ते सांगितली. सत्यमेव जयते जे होतं त्याचंही आपलं बोलणं
झालं होतं तिथे, काही तत्वविचारांबद्दल सुद्धा आपण तिथे काय केल्या गोष्टी केल्या. त्यानंतर ना विहारांच्या बद्दल आपण चौकशी केली की कसे कसे विहार असतात, संघ व्यवस्था कशी असते. इथे एक पॉईंट जो आहे तो लिहिलेला नाहीये, तोही मी तिथे डिस्कस केला. आता जे शेवटचा 10 सेकंदाचा व्हिडिओ पाहायला लागलेत त्यांना कळेल की एक पॉईंट कोणता आहे, मग त्यासाठी त्यांना परत मागे जावं लागेल. ओके, त्यामुळे अगोदरपासूनच व्हिडिओ व्यवस्थित बघा. आणि हे जे आपण याला उत्तर वैदिक कालखंडामधले आश्रम, उत्तर वैदिक कालखंडामध्ये वर्ण आणि उत्तर वैदिक कालखंडामध्ये पुरुषार्थ हे सगळे डिस्कस केले. त्या पुरुषार्थामध्ये ते मोक्ष होतं, त्या मोक्ष प्राप्तीसाठी असणारं षडदर्शन तेही आपण डिस्कस केलं होतं. आणि ज्याच्याबद्दल एक्स्ट्रा डिटेलिंग आपल्या लेक्चर सिरीज मधल्या डेव्हलपमेंट इन फिलॉसॉफी या चॅप्टर मध्ये आपल्या असणार आहे. ओके, जी लेक्चर सिरीज ऑब्व्हियसली आपल्या क्लासेस मध्ये वेगळ्या बॅचेस मध्ये आपण कंडक्ट करतो. ओके, भेटूया मग ऑब्व्हियसली आपल्या पुढच्या लेक्चर सिरीज मध्ये, ज्याचा आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 8 ऑफ द आर पास्ट एन्शियंट हिस्ट्री. आणि या पर्टिक्युलर चॅप्टरच्या दरम्यान तुमच्याकडे तुमचं आर पास्ट एनसीईआरटी जर पुस्तक स्वतःचं असेल तर अजूनही जास्त चांगलं होऊन जाईल. त्या संदर्भाने अभ्यास अजून जास्त चांगला द्विगुणित होऊन जाईल तुमचा. ओके, भेटूया मग पुढच्या लेक्चरमध्ये.